बरोबर. अजिंक्य योद्धा बाजीराव या पुस्तकाकडे आपण वळूया. मला वाटतं आजच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीमुळे बाजीराव पेशवे यांची तशी फार चर्चा होत नाही आहे, पण ते अतिशय धडाडीचे आणि मला वाटतं इतिहासातले अतिशय दुर्मिळ असे योद्धे होते. त्यांच्यावर आपण पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाबद्दल काय सांगाल आणि ते लिहत असताना जाणून घेतलेला बाजीराव कसा वाटला? बघा, मी शाळेत होतो ना तेव्हापासून मला नकाशे बघायचा छंद होता आणि खूप वेळ मी नकाशा घेऊन बसायचो. तर अजून तो छंद आहे. आता तो इंटरनेटवर होतो. तो बाजीरावाचा नकाशा पाहिल्यावर माझे डोळे एकदम गरगरले. एवढा मोठा नकाशा असलेला हा वॉरियर कोण? आणि मग तेव्हापासून मी बाजीरावाचा अभ्यास सुरू केला की जगात अजिंक्य असलेले योद्धे खूप कमी आहेत. त्यात याचं नाव आहे. हा 42 युद्ध हरला, पण त्यातलं एक जिंकला, पण त्यात एकही हरला नाही. कावलरी, घोडे, याची घोड्यांवर कमांड, आणि तो घोड्यांचे बोलायचा लिटरली. अनेक लोक बोलतात तसं काय हे नाही. घोडा हा फार इंटेलिजंट प्राणी असतो, त्यामुळे तो जाऊन हत्ती आणि घोडा हे दोन. अच्छा. तर आणि स्पीड, त्याचा स्पीड इतका प्रचंड होता की तो एकदा एका रात्रीत मध्य भारतातून दिल्लीत गेला. कलकाजीचं जे मंदिर आहे ते लुटलं. तिथले 2 घोडे, 2 उंट आणि 5 घोडे असे काहीतरी हे घेऊन परत आला. म्हणजे तो एका ठिकाणी थांबायचाच नाही. आणि गनिमी कावा वापरणं महाराजांनंतर जर का कोणी मास्टरी ते केली असेल तर ती बाजीरावाने. म्हणजे शत्रूच्या वाटेवर दगड पेरून शत्रू वर येताना ते सोडणं, पाणसाठ्यामध्ये मिठाची पोती टाकून ठेवणं, आणि ते रात्री शत्रू तिकडे पोचला की पाणीच नाही, अशा प्रकारच्या ट्रिक्स तो खूप करायचा. आणि त्यामुळे कमी ताकदीमध्ये त्याने सगळं राज्याचा विस्तार केला आणि माणसाची उभी केली, त्यांच्यावर त्याने प्रेम केलं. बाजीराव गेल्यानंतर ते जे सगळे सरदार होते, घोरपडे असतील किंवा शिंदे असतील, त्यांनी नकार दिला कोणाशी सहकार्य करायला. आमचा बॉस तो होता म्हणाले, दुसरा कोणी नाही. त्या माणसं जोडण्याची प्रचंड ताकद होती त्याच्याकडे आणि मेहनत करण्याची. अनेक वेळेला घोड्यावर बसलेला असताना कणसाचे दाणे तो खात असे असं म्हटलं जातं. शक्य आहे. अत्याचार केले नाहीत. जिथे जिथे गेला तिथे सैनिकांना अत्याचार करू दिले नाहीत. नो ॲट्रॉसिटीज. त्यामुळे रयतेला सांभाळायचं, त्यांना जगू द्यायचं, इतकाच कर घ्यायचा की ते सर्वाईव्ह होतील, असा त्यांच्या बाजूने विचार करायचा. खरं. म्हणजे 1/3 चा 1/4 केलं काही ठिकाणी. असा व्हिजनरी स्टेट्समन होता तो. असं म्हणतात की अमेरिकेमध्ये सुद्धा जेव्हा लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा देखील बाजीरावाची पालखेडची लढाई त्यांना शिकवली जाते असं म्हटलं जातं. तर नेमकं काय घडलेलं होतं या लढाईमध्ये? कारण तुम्ही पुस्तक लिहिलंय त्यामुळे. ही लढाई काय मी पुस्तकात लिहिलेली नाही, कारण त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आणि अशी लढाई झाल्याचं कुठे लिटरेचरमध्येही हे नाही. ही रिसेंट पसरवली गेलेली कथा आहे असं माझं म्हणणं आहे. बरं. कारण आताचं जे युद्धशास्त्र आहे, खास करून मरीन्स, अमेरिकन मरीन्स, त्याच्यामध्ये या गोष्टी कुठे बसायला स्कोपच नाही. ह्या अशा कथा असतात ते पिंपळाच्या पारावर बसून सांगितलेल्या. खरं. पण तुम्हाला असं वाटतं का की बाजीराव पेशवे यांचं हे पुस्तक ज्यावेळी बाहेर आलं, जेव्हा आपण ते प्रकाशित केलं, त्यानंतर म्हणजे मला वाटतं लोकांचा म्हणजे इतकं इन डेप्थ स्टडी करून लिहिलेलं तसं ते पहिलंच मला वाटतं पुस्तक असेल असं मी म्हणणं योग्य नाही. परंतु ते त्या पुस्तकाची गंमत काय माहिती आहे का, ते मस्तानी विना बाजीराव.
बाकीच्यांनी सगळ्यांनी मस्तानी म्हणजे एका मुसलमान स्त्रीला एका हिंदूने वरली किंवा पटवली किंवा काही म्हणा, ह्याच्यातच लोकांना म्हणजे त्याचं मेनली युद्धशास्त्र राहिलं बाजूला. तर मी तिला ते रिस्पेक्ट देऊन सुरुवातीलाच लिहिलं की हे चरित्र हे मस्त, म्हणजे किती महत्त्वाची त्याच्या आयुष्यात ती असेल. ते आयलंड होतं त्याच्या आयुष्यातलं लिटरली, तरी तिला बाजूला ठेवून हे चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून ते प्युअरली युद्धशास्त्रावरचं पुस्तक झालं आणि भावबंधन नाटक नाही झालं. बाजीराव मस्तानी हा चित्रपट मधल्या काही काळामध्ये आपण प्रकाशित झालेला पाहिला. तुम्हाला असं वाटतं का की या चित्रपटानं बाजीरावावर अन्याय केला? मला तर ते फिक्शन आहे हो. आता काशीबाई होत्या ना, म्हणजे बाजीरावांच्या पत्नी, त्या अधू होत्या, लंगड्या होत्या, नाचतील कशा त्या. पण ही लिबर्टी डिरेक्टर घेतो ना, आणि चांगला गेला होता सिनेमा त्याने. बाजीरावाचं ग्रँजर आणलं होतं अख्खं. मान्य आहे, पण मस्तानीवर अधिक याही ठिकाणी फोकस आपल्याला दिसला. म्हणजे मला असं वाटतं की बाजीरावांचं युद्ध कौशल्य हे त्यातही तितकंसं रिफ्लेक्ट नाही झालं. त्या अर्थानं मी म्हटलं की बाजीरावांच्या त्याची ती प्रेमकथा आहे आणि ते खरं आहे. बाजीराव मस्तानी ही त्याची स्फूर्ती होती. तो बाजीरावाने आत्महत्या केली, ती आत्महत्या केली तेव्हा मस्तानीला अटक झाली म्हणून केली, आणि ती त्याच्या अत्यंत प्रिय अशा भावाने चिमणाजी ती अटक केली. त्यानंतर मस्तानीने हिरा खाऊन आत्महत्या केली आणि चिमाजीसुद्धा 6 महिन्यात गेला. तर शोकांतिका आहे ती. ते जर का सेटल केलं असतं व्यवस्थित ना, तर हा आटकेपार गेला असता, त्यात काही शंकाच नाही. इतका महापराक्रमी होता तो. त्या घरामध्ये त्यांनी, आणि घराचं काय होतं की ते ब्राह्मण होते, चित्पावन ब्राह्मण होते, आणि मेजॉरिटी देशस्थ ब्राह्मणांची होती. त्यामुळे देशस्थांचं कदाचित प्रेशर आलं असतं यांच्यावर. हाही भाव होता. बरं, नुसतंच धर्माचं हे नव्हतं, त्याच्यामध्ये हा एलिमेंट होता. आणि त्यावेळेला मुस्लिम स्त्री शनिवारवाड्यात आणून ठेवणं हे ब्लंडरच होतं ना. तो बाजीरावच करू शकत होता. पण मला असं वाटतं की आजच्या युथला ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की ते सेटल करायला हवं होतं, मला असं वाटतं की हे लोकांना अपील होतं. तुम्ही जसं बोलता, छोटी बात ती वैसी ना. हा, महाराष्ट्र राज्याच्या रायगडाच्या कम्पेअर टू रायगड हे छोटंच होतं. एवढं रायगडा एवढा नसला तरी बाजीराव हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा होता ना. त्याच्या इतकं भूमी प्रदेश असलेला महाराष्ट्र परत आपल्याला मिळाला नाही.